नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरातही सतत भांडण होतात का? लहान लहान गोष्टीवरून वाद वाढतात, घरात शांतता नाही आणि मन नेहमी अस्वस्थ राहतं. कधी विचार केलाय का, यामागे फक्त लोकांची चुकी नाही, तर कदाचित तुमच्या घराची ऊर्जा कारणीभूत असू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरात काही गोष्टी चुकीच्या ठिकाणी असतील तर तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यास थेट परिणाम होतो घरातील नात्यावर. पण काळजी करू नका, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटा पण प्रभावी वास्तू उपाय, जो केल्याने घरातील भांडण कमी होऊ शकतात आणि पुन्हा घरात शांतता येऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भांडण का होतात? आपण अनेकदा असं मानतो की भांडण फक्त स्वभावामुळे होतात, पण वास्तुशास्त्रात असं सांगतं की घरातील ऊर्जा जर बिघडली असेल तर अगदी शांत माणूसही चिडचिड होऊ शकतो. घरात नकारात्मक ऊर्जा वाढली की चिडचिड वाढते, राग पटकन येतो, गैरसमज वाढतात, संवाद कमी होता आणि मग लहान गोष्टी मोठ्या भांडणात बदलतात. मुख्य कारण, घरात भांडण होण्यामागं काही मोठे वास्तुदोष असतात. पहिला, बेडरूममध्ये आरसा चुकीच्या ठिकाणी. जर आरसा बेडरूम समोर असेल तर नात्यांमध्ये तणाव वाढतो. दुसरं, घरात तुटलेल्या वस्तू, तुटलेली भांडे, खराब वस्तू हे सर्व नकारात्मक ऊर्जा वाढवतात. तिसरं, घरात अंधार जास्त असणे, जिथे प्रकाश नाही तिथे निगेटिव्ह वाढते. मुख्य उपाय, आता सर्वात महत्त्वाचा भाग, घरातील भांडण कमी करण्यासाठी एक सोपा उपाय, कापूर उपाय. कापूर हा वास्तुशास्त्रात खूप शक्तिशाली मानला जातो. तो नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतो. उपाय कसा करायचा? रोज संध्याकाळी घरात कापूर जाळा, विशेष हॉल आणि बेडरूममध्ये. कापूर जाळताना मनात शांततेची भावना ठेवा. काय फायदा होतो? घरातील तणाव कमी होतो, मन शांत होतं, नात्यांमध्ये प्रेम वाढतं, भांडण हळूहळू कमी होतं. अतिरिक्त उपाय, पहिला, घरात सुगंध ठेवा. अत्तर, अगरबत्ती, कापूर हे वातावरण पॉझिटिव्ह ठेवता. दुसरं, दररोज 5 मिनिटं शांत बसा, घरात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन वाढतो. तिसरं, देवघर स्वच्छ ठेवा. देवघरात शांतता असली की संपूर्ण घरात शांतता येते. चौथं, मिठाचा उपाय. एका वाटीत मीठ ठेवा आणि आठवड्याला बदला. मित्रांनो, घर हे फक्त भिंतीचं नसतं, ते भावनांचं ठिकाण असतं. जर घरात प्रेम नसेल तर कितीही पैसा असला तरी आनंद मिळत नाही. म्हणून घरात शांतता ठेवणं हे सर्वात मोठं धन आहे. आज आपण पाहिलं घरात भांडण कमी करण्यासाठी कापूरचा छोटा वास्तू उपाय. हा उपाय तुम्ही श्रद्धेने केला तर नक्की फरक जाणवेल. जर तुम्हाला असेच वास्तु उपाय आणि जीवन बदलणारे व्हिडिओ पाहायचे असतील, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरात भांडण का होतं. धन्यवाद.